तुमच्यापैकी बरेच जण टेरेसवर किंवा घराच्या बाजूला भाज्या लावत असतील. तर जेव्हा आपण वेलवर्गीय भाज्या लावतो तर त्यांना आधाराची गरज असते, हे तर सगळ्यांनाच माहीत असतं. कुठल्याही वेळेला जेव्हा असं तुम्ही आधार द्याल ना तर त्याचा वाढीचा वेग पण वाढतो आणि वरती त्याला भरपूर पसरायला जागा मिळते. मग तुम्ही अशी नेट लावू शकता किंवा मांडव करू शकता. तर मी इथे ही रेडीमेड नेट मिळते, तर ही नेट आणलेली आहे. आणि माझ्या ग्रिलच्या कडेला मी कुंड्या ठेवलेल्या आहेत. माझा टेरेसवर भाजीपाला आहे आणि त्याच्या साईडला मी 2 बांबू लावले तसे आणि त्याच्यावर ही साईडनी नेट बांधली आहे. आता मी ती वरती पण बांधणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही वेल चढवले ना तर आपलं काम खूप सोपं होऊन जातं. आपल्याला म्हणजे वेगळं काही करायला लागत नाही. एकदा त्याच्यावर आपण आधार दिला त्या वेलीला तिथपर्यंत जायला, की ती आपोआप वरती चालत राहते आणि छान पसरते आणि मग छान भाज्या लागतात तिला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या टेरेसवर मी काय काय भाजीपाला लावलेला आहे ते सगळं दाखवणार आहे. त्याच्यासाठी कुंड्या कशा वापरल्या, रोपं कसे तयार केले किंवा आणले हे सगळं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भाज्या लावण्यासाठी मी ह्या अशा क्रेट वापरते, हे तुम्ही आत्तापर्यंत बघितलंच असेल. तर ह्या क्रेटचे रूपांतर कुंड्यांमध्ये कसं करायचं ह्याचा व्हिडिओ आलेला आहे आपला. अगदी फ्रीमध्ये ह्या कुंड्या आपल्याकडे तयार होतात किंवा खूप कमीत कमी खर्चामध्ये तयार होतात. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघून घ्या. तसेच काही ह्या ग्रो बॅग मी वापरते, काही असे जुने मोठे डबे असतात आमच्याकडे शेतातल्या औषधाचे वगैरे, ते कट करून मी त्यात लावते. अशा भरपूर भाज्या मी लावत असते. तर सुरुवात आपण आता ह्या शेवग्याच्या झाडापासून करू. तर ह्या शेवग्याचं झाड मी बीपासून लावलेलं आहे. 2 वर्ष झाली आता. मागच्या वर्षी पण त्याला 3-4 वेळा चांगल्या शेंगा निघाल्या, 5-5, 6-6 अशा खूप नाही शेंगा निघाल्या, पण आमची भाजी झाली म्हणजे. तर तो खूप खराब झालं होतं आता उन्हाळ्यात, तर त्याला मी कट केलं होतं आणि ते बघा आता परत त्याला 3-4 शूट चांगले आलेत. आता ॲक्च्युली मला परत त्याची छाटणी करायची होती, पण त्याला आहे ना आता परत थोड्याशा फुलं यायला लागलेली आहेत. त्याच्यानंतर इथे भोपळ्याचा वेल आहे, ते मी 2 लावले होते, पण तो एकच वेल राहिला आहे. तो आता मी ठेवील की नाही मला माहीत नाही, कारण की 3-4 तरी वेल पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर हा तोंडल्याचा वेल आहे. तोंडल्याच्या वेलाला पण आता छान म्हणजे वाढला आहे तो, त्याला तोंडले पण लागायला लागले. आणि हे वांग्याचे रोपं मी जून महिन्यात लावलेले आहेत. जवळजवळ महिना तर होऊन गेला मला वाटतं हे वांगे लावून. ह्याचे मी रोपं आणले होते नर्सरीतनं. ते रोपं पण असतील 15-15 दिवसाची तरी रोपं. आणि पाऊस पडायला लागला आहे तेव्हापासून सगळ्या भाजीपाल्याची वाढ खूप छान होती आहे. कारण की पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिज द्रव्य असतात, नायट्रोजन भरपूर असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यामुळे झाडं आपले बघा किती छान टवटवीत पण झालेत आणि छान वाढलेत. आणि आता या वांग्याला थोडेसे फुलं पण लागायला म्हणजे कळ्या लागल्या आहेत. तर जवळजवळ 15 दिवस तरी लागतील अजून त्याचे वांगे निघायला. वांग्याची रोपं एकदा लावली ना की 2 महिने तरी लागतात आपल्याला त्याचं पहिलं पीक मिळायला. त्याच्यानंतर इथे 2 क्रेटमध्ये मी आळू लावलेला आहे. हा जांभळ्या देठांचा आळू आहे, काळपट जांभळा कलर देठाचा. तर ह्याचे पण मी आत्ता व्हिडिओ टाकलेला आहे बघा, शॉर्ट व्हिडिओ, की मी पानं काढली होती. छान मला आळू मिळाला. आणि कुठला आळू आहे विचारलं तर बऱ्याच जणांनी सांगितलं हा गावरान आळू आहे, वडीचा आळू. आणि खूप छान चवदार आळू आहे हा. घशाला पण अजिबात खवखव होत नाही. आणि आत्ता म्हणजे एक 10 दिवसापूर्वी पानं काढले, परत पानं एवढे छान झालेत ना. पानांची साईज बघू शकता तुम्ही, इतके छान पानं झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये खरं म्हणजे पावसाचं पाणी म्हणजे अमृतासमान असतं. काही पण अगदी छान येतं बघा. असे मोठे मोठे पानं झालेले आहेत. म्हणजे आता एक 7-8 म्हणजे 4-5 दिवसात मला हे पानं काढायलाच लागणार आहेत. आत्ताच वड्या केल्या तर त्याच्यामुळे मी काढत नाही आहे ते. हे 2 ॲपल बोराची झाडं आहेत. ते पण मी अशा मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये डब्यांमध्ये लावलेले आहे, ॲक्च्युली रंगाचे 20 लिटरचे डबे. त्याच्यानंतर इथे कारल्याचे वेल आहेत. कारल्याचे वेल तर मी तयार पण केलेत रोपं आणि खूप उतरलेत मागच्या वर्षीचे, कारल्याचं बी त्यात गळून भरपूर रोपं उतरलेले आहेत. तर जवळजवळ 3-4 ठिकाणी मी कारल्याचे वेल लावलेले आहेत. तर इथे एका ड्रममध्ये मी 2 असे मी इथे 2 ठेवलेले आहेत. अजून दुसरीकडे पण जवळजवळ मी 2 कुंड्यांमध्ये 2-2, 3-3 कारल्याचे वेल लावलेले आहेत. आणि कारल्याचे वेल पण म्हणजे लावून आता जवळजवळ महिना सव्वा महिना झालेला आहे आणि त्याला फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर मी ह्या मिरच्या लावलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या मी कंपोस्टमध्ये लावलेल्या आहेत. म्हणजे माती खूप कमी वापरली आहे. मातीचा जो गोळा असतो ना रोपाचा, आधी रोपं तयार करून घेतले, तर तेवढीच माती आहे जवळजवळ. आणि
जेव्हा कुंडी भरताना एक मुठभर माती मी वापरलेली आहे. म्हणजे माती विना शेती म्हणतात ना, त्या टाईपमध्ये मी ते प्रयोग करते आहे. आणि छान झाडं झालेले आहेत ते. काही झाडांचे मी आता शेंडे खुडले तर ते चांगले येत आहेत. हे जरा थोडंसं जुनं झाड आहे. त्याच्यानंतर पालक लावलेला आहे. पालक तर इतका छान उतरला होता, पण पावसाने फार त्याचं नुकसान केलं. तर कढीपत्ता बघू शकता तुम्ही. कढीलिंब किंवा कढीपत्ता म्हणतात याला. तर छान वाढलं आहे अगदी. त्याची पण मी खूप अगदी खरडून छाटणी केली होती, पण छान वाढला आहे तो. त्याचं कढीपत्ता घनदाट होण्यासाठी काय करायचं, त्याचे शेंडे खुडायचे म्हणजे छान घनदाट होतो तो. त्याच्यानंतर हे लिंबाचं झाड आहे. अजून काही त्याला फळं लागले नाही आहेत. मी मागच्याच वर्षी लावलं हे झाड. हे संत्र्याचं आहे. आता इथे काकडीचे वेल लावलेले आहेत मी. काकडीचे रोपं मी घरी तयार केले आणि जवळजवळ 3 कुंड्यांमध्ये मी काकडीचे 3 रोपं लावलेले आहेत. काय होतं, कुंड्यांमध्ये आपण जेव्हा भाजीपाला लावतो ना, त्याचं आपल्याला उत्पन्न मिळण्यावर थोडीशी मर्यादा येते. कारण ते कुंड्यांमध्ये असतं, असं किती मिळणार ना तुम्हाला. म्हणून थोडं जास्त लावायचं. खूप प्रकार लावण्यापेक्षा आहे ना, थोडे प्रकार पण ते जरा जास्त कुंड्यांमध्ये लावायचे, म्हणजे मग छान वाढतात ते. तर इथं लाईनमध्ये मी हे सगळे वेल लावलेत. म्हणजे काकडी, दोडका, पुन्हा शेंगा वालाच्या असं. आता यात मी आलं लावलं होतं बघा. आलं कसं लावलं त्याचा पण व्हिडिओ आपला आलेला आहे. आलं उगवायला मात्र खूप दिवस लागले. जवळजवळ 35 ते 40 दिवस लागले आलं उगवून यायला. पण आता छान वाढायला सुरुवात झालेली त्याची. आणि खूप तांदूळाची भाजी त्यात उतरली आहे. तर ती पण मी काढली नाही आहे. ती आपल्या भाजीसाठी काढणार आहे मी ती. आणि हे 2 वांग्याचे रोपं बघू शकता तुम्ही. हे जवळजवळ 15 मेच्या आसपास मी लावलेले आहेत. आत्ताशी त्याला फुलं लागले. हे भरताचे वांग्याचे 2 रोपं मला मिळाले होते आमच्या एका नातेवाईकांकडं. आणि ते लावले तर एवढे छान झाले आहेत. पानांचा साईज तर एवढा मोठा मोठा आहे. तर ते भरिताचे वांगे असतात ना मोठे, ते वांगे इथे बघू. आता वांगे आल्यानंतर दाखवीलच मी तुम्हाला. तर छान त्याला आता कळ्या लागलेल्या आहेत. काही फुलं येऊन आता फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. ते पण मी एका क्रेटमध्ये 2 रोपं लावलेली आहेत. क्रेटमध्ये एवढा छान भाजीपाला येतो ना. आणि आमचे तर शेतातले क्रेट असल्यामुळं त्याला खर्च तर शून्य आहे. त्याच्यानंतर आता इकडे टोमॅटोचे रोपं लावलेले आहेत. असे मी 3 ते 4 क्रेटमध्ये, एका क्रेटमध्ये 2. पुढच्या बाजूला टोमॅटो आहेत आणि मागच्या बाजूला इथे दोडक्याचे वेल लावले आहेत बघा. म्हणजे हे 2 in 1 झालं. वेल कसे वरती जातील आणि इकडे टोमॅटोचे रोपं वाढतील चांगले. हे बघा, असं एकदा सुरुवातीला आपल्याला या रोपाला यात अडकवून द्यायचं की नंतर आपल्याला काहीच बघायला लागत नाही. आपोआप ते त्याच्यात ते ते असतात ना त्या अशा रिंग, त्याला काय म्हणतात, तर ते त्याच्या साह्याने ते वरती चढत जातं. ते पकडतं. तुम्ही सुतळी लावा त्याला पकडत, किंवा आता नेटला पकडतं. काठ्या लावा काठ्यांना पण पकडतं. आता इथे लावलेले आहेत वालाचे वेल. ॲक्च्युली हे मी लावलेले नाही आहे, पण इकडचे रोपं आणून लावले. म्हणजे घरी तयार नाही केले रोपं, आपोआप हे रोपं उतरलेत. माझे वर्षानुवर्ष ह्या जागेवर वाल असतो. आता ॲक्च्युली मी पुढच्या वर्षी मला त्याची माती वगैरे पूर्ण मी चेंज करणार आहे. आता जवळजवळ 3रं वर्ष आहे इथे की ह्याच कुंड्यांमध्ये वालाचे वेल आहेत. त्या कुंड्या तयार करताना मी आतून जो पेपर वापरला आहे ना, तो पण आता फाटायला लागलेला आहे. तर आता ह्या वर्षी खूप छान वेल आले. ते म्हटलं आता राहू द्यावेत, पुढच्या वर्षी बदलू. ड्रॅगन फ्रूटचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? त्या दिवशी मी 5 ते 7 ड्रॅगन फ्रूट काढले या झाडाची. त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर पुदिना जरा खराब झाला आहे, पण आता कटिंग करते त्याची, म्हणजे परत तो छान वाढेल. भेंडीचे रोपं लावले होते, पण ते काही विशेष आले नाही जास्त. हे 2-3 आहेत. इथे पालक आहे. पालक पण 2-3 कुंड्यांमध्ये खूप छान आला होता. पण आमच्याकडे ना मांजरी आहेत आणि त्या मांजरींना आता पिल्लं झालेले आहेत. तर ते पिल्लं काय करतात, ह्या कुंडीमध्ये येऊन बसतात किंवा मग असे उकरतात माती. ते खराब झाले बरेचसे. इथे मी तांदूळजा आणि यात माठ लावला होता. लाल माठ काही उतरला नाही. बी बहुतेक खराब निघाले. मी ऑनलाईन घेतलं होतं आणि तांदूळजा मात्र छान आला आहे. तर त्या मांजरींचा उपद्रव कमी व्हावा म्हणून मी इथे असे ह्या त्यात काठ्या टाकून ठेवते. बांबू काठ्या अशा टाकल्या का मग ते त्यात एवढे बसत नाही. इथे परत पालकच आहे. पालक जवळजवळ वर्षभर माझ्याकडे असतो आणि 3-4 कुंड्यांमध्ये मी लावते, म्हणजे मला एका वेळेस तो भरपूर मिळतो. इथे फ्रेंच बीन्स येते. मला वाटतं फ्रेंच बीन्स म्हणजे त्याला काय म्हणतात, श्रावण घेवडा. त्याचे पण वेल लावलेले आहेत. त्याच्यानंतर इथे 2 आहेत. हे त्या कोयरी असती, काळ्या कोयरीच्या शेंगा असतात बघा, त्याचं पण मी बी ऑनलाईन घेतलं होतं.
फेसबुकवर एक आनंदाची वाट म्हणून पेज आहे, त्या मॅडमकडनं घेतलं होतं. तर त्याचे हे 2च उतरलेत माझे सध्या. अजून परत लावलेले बी मी. त्याच्यानंतर हे ब्रोकोलीचं बी मी आणलं होतं एका एक्झिबिशनमधनं. रेड ब्रोकोली आहे. आता बहुतेक नंतर त्याला रेड कलर येईल, सुरुवातीला ग्रीन राहत असेल. इथे मी एका कुंडीमध्ये पपईचं रोप टाकलं होतं. खूप छान पपई निघाली एकदा बाजारातनं आणलेली गोड. मग ते बी ठेवलं होतं मी. तर हे बघा, मांजरीचे पिल्लं ना असे सगळीकडं सगळं खराब करून टाकतायत. तर हे रोपं थोडेसे मोठे झाले की मी शेतात लावायला देणार आहे. पपईचे रोपं अगदी सहज तयार होतात. तुम्ही बाजारातनं पपई आणल्यावर तर छान जर निघाली ना गोड, त्याचं बी नक्की लावून बघा, छान रोपं तयार होतात त्याचे. तर अशा प्रकारे हा सगळा भाजीपाला माझ्या टेरेसवर आता सध्या आहे. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल तर अजून थोडेसे त्यात वाढ झालेली दिसेल, कारण की काही अजून रोपं तयार होत आहेत. आणि एक सांगायचं राहिलं, हे सगळं मी ऑर्गॅनिक पद्धतीने करते, सेंद्रिय. इथे मी काहीही केमिकल वापरत नाही. तर तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या लावलेल्या आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. एक हाईपचं बटन येतं, ते हाईप पण करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.